आज आपण खुडेगाव परिसरामध्ये आलो. या परिसरामध्ये सय्यद अनीस म्हणून शेतकरी त्याच्या शेतात प्लॉट लावण्याचं काम चालू आहे. जे रोपटे लावण्याचं काम चालू आहे. भागवा सुपर भागवा असे डाळिंबेचं रोपट्याचं नाव आहे. आणि अक्षरशः 2.5 एकरमध्ये कमीत कमी ते 800 झाडाची लागवड करणार आहे आज. आणि त्यांनी सर्व आपल्याला माहिती दिलेली आहे. कसं रोपटं लावतात आणि त्यांना खत कोणतं वापरतात आणि त्याच्यानंतर त्याची मेहनत कशी करता येते. कुठेतरी या परिसरामध्ये खुडेगाव परिसरामधील जे शेतकरी जे कष्ट करतात कुठेतरी त्याचं फळ त्यांना मिळालं पाहिजे असं त्यांनी लागवड केलेली आहे. या खुडेगाव परिसरामध्ये हजारो हेक्टर आता शेतकरी कुठेतरी याच्यापासून जास्ती त्यांना उत्पन्न होत आहे लाख रुपयाचं. त्यासाठी सर्वच शेतकरी पहिले हेच शेतकरी कपाशीचं वगैरे दुसरं पीक घेत होते. पण आता कुठंतरी या लाख रुपयाचं उत्पन्न या फळामुळं भेटायला लागलं. त्यामुळं आता शेतकरी या उद्योगधंद्याकडे आता वळाले. कुठंतरी हे लोप लावून भगवा सुपर लावून याच्यामुळं कुठंतरी लाख रुपये त्यांना उत्पन्न व्हायला लागलं. याच्या अगोदर जे त्यांनी डाळिंब लावले होते तर ते डाळिंबापासून त्यांना कमी प्रमाणात उत्पन्न व्हायचा. पण आता हे नवीन जे रोपटे हे रोपटे बाजारपेठेमध्ये चांगलं उत्पन्न देऊ लागले आणि त्याचा भाव शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणे भेटायला लागलं. आणि याच परिसरामध्ये जे प्लॉट लावलं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक शेततळ आहे. ते शेततळ्याच्या माध्यमातून ती एरियामध्ये जे एअर दिसत आहे ते एरियामध्ये ते पाणी साठवण करतात आणि त्याच्यानंतर ते डाळिंबाच्या रोपट्याला ठिंबकाच्या द्वारे ते ठिंबक केलेलं आहे. त्या ठिंबकाच्या द्वारे ते रोपट्याला पाणी देणार आहे. कुठतरी आता ते त्यांचं म्हणणं आहे का 1 महिना अगोदरच हे रोपटे लावायला पाहिजे होते. पण आता 1 महिना त्यांचं याच्यामध्ये मक्याचं उत्पन्न होतं ते आता कुठेतरी 1 महिना लेट झाले. आता या मे मध्ये ते लागवड करत आहे. तर आपण पाहू शकतात तर शेतकरी कशी मेहनत घेऊन या शेतीच्या पिकांसाठी कष्ट करतात. आपण दैनिक शब्दमतच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर आता इथून पुढं स्टोऱ्या करणार आहेत. तर याच माध्यमातून शेतकऱ्याचं म्हणणं मला एवढं सांगायचं आहे, जे तुम्ही कष्ट करतात कष्टाचं फळ तुम्हाला कुठेतरी भेटायला पाहिजे. आणि याच माध्यमातून आम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील खुडेगाव या परिसरामध्ये आज आलेलो आहे. आपण पाहू शकतात शेतकरी कशी मेहनत घेऊ लागले. कुठेतरी या परिसरातील जे डाळिंबाची लागवड आहे आता शेतकऱ्याचं या डाळिंब कळ जास्ती वाढलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना उत्पन्न पण वाढलेलं आहे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळच बाजारपेठ असल्यामुळं आणि तिथं हा डाळिंबेचा मोठा बाजारपेठ असल्यामुळं त्यांना लोडिंग अनलोडिंगसाठी माल घेऊन जाण्यासाठी कमी खर्च लागतो. त्याच्यामुळं हा तर दुसरा एक फायदा त्यांना भेटत असतो. आणि काही माहिती घ्यायची असली शेतकऱ्याला तर ते एक दुसऱ्याला फोन करून किंवा व्यापाऱ्याला जाऊन भेटून विषय चर्चा करतात. व आता आम्ही कोणतं पीक घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर ते पिकावर कोणतं औषध मारायला पाहिजे, काय काय उपाययोजना करायला पाहिजे. आणि कृषी विभागातील जे अधिकारी ते पण यांना मार्गदर्शन करतात. कारण कृषी विभाग आपल्या छत्रपती संभाजीनगर जवळ असल्यामुळे शहराच्या जवळ असल्यामुळे कृषी अधिकारी पण या फळबाग जे आहे शेतीचं तिथं पण भेट देत असतात आणि ते पण मार्गदर्शन करत असतात. मला एवढं सांगायचं आहे कृषी अधिकाऱ्यांना पण जे शेतकरी मेहनत घेतात त्यांच्या बांधावर जाऊन कुठेतरी त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. त्यापासून शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. आपण पाहू शकतात शब्दमत न्यूज चॅनल. धन्यवाद. शेतकऱ्यासोबत आहे खुडेगाव परिसरामध्ये 2.5 एकरमध्ये जे शेतीमध्ये ते डाळिंब लावतात. गुणसेदाची ती डाळिंब आहे. आणि कधी लागवड करावी लागते डाळिंबाची आणि हे तुम्ही रोपटे आणलेले कुठून आणलेले आणि कशी लागवड करतात? नमस्कार, माझं नाव सय्यद अनीस, तालुका जिल्हा संभाजीनगर. खरं तर म्हणलं तर डाळिंबाची लागवड जानेवारी महिन्यात योग्य असते, कारण का टेम्परेचर कमी असतं. आता आमच्या काही कारणामुळे याच्यात मक्का पेरलेली होती, ते मक्का लवकर निघली नाही, त्याच्यामुळं आम्हाला थोडा उशीर झाला. तर आम्ही 2, 3, 4 मेला लागवड करू राहिली.
कारण का ते टेम्परेचर असल्यामुळे सकाळी लागवड करणं गरजेचं आहे, कारण का बरडाचं रान आहे, मुरमाड जमीन आहे, थंड राहत नाही, गरम आहे, उन्हाळ्यामुळं थोडं जमीन तापून जाते, त्याच्यामुळे त्याला सकाळी लागवड करतो आम्ही. आणि हे आमच्या गावातच आमच्या शेतकऱ्यापाशी रोप मिळेल खोडेगावमध्ये. सुपर भागवा आहे ते. हे 2 एकर जमीन आहे, 800 झाडं लावले आम्ही. ते 8 फूट 13 बाय अशी लागवड केलेली आहे. पहिले आमच्याकडे 2000 झाडं आहे, ते फाळावर सध्या. बरं, ते लागवड करताना काय काय तुम्हाला याच्यामध्ये कष्ट घ्यावं लागतात? कारण विहिरीचं पाणी पण आता उन्हाळ्यामध्ये कमी असतं. ठिबक वगैरे कसं लावलेलं आहे तुम्ही, आणि किती फुटावर झाडं लावली? ठिबक आपलं साधं ठिबक आहे, आणि विहिरीला पाणी नाही, पण आमच्याकडे 1 एकरचं शेततळ आहे, त्याच्यातून पाणी आम्ही याच्यात ॲडजस्ट करतो विहिरीत, मग झाडाला देतो. बरं, आता ही लागवड केल्यानंतर किती दिवसांनी त्याला फळ लागणार, किती तुम्हाला कष्ट घ्यावं लागणार, आणि काय काय औषध वापरतात तुम्ही त्याच्यासाठी? औषधाचं डाळिंबाचं सांगूच नाही, ते लय औषध लागते. तसे डाळिंब बहारदाराचं असेल तर 15 महिने, 16 महिने, 18 महिन्याची बी धरू शकता. कोणी 1 वर्ष पण धरू शकतात. जसं झाडाला ग्रोथ असलं तर ज्यादा ॲक्टिव्ह असले का मग ते धरू शकतं. बरं, याच्या अगोदर तुम्ही झाडे लावलेत, कोणती जातीची होती आणि आता कोणती जातीची झाडं? हे सुपर भागवा आहे सर, पहिले साधा भागवा होता आमच्याकडे. बरं, ते याच्याने त्याच्या उत्पन्नामध्ये काय फरक आहे? तुम्ही आता हे जात जी लावायला लागले, हे जातीचे भगवा जातीचे, ते त्याच्यापासून काय फायदा होणार आहे आणि किती उत्पन्न काढणार तुम्ही याचं? ते साधा भागवा आहे सर, ज्यावेळेस फुटणी गती आपले कळी, मादी कळी, त्याच्या मागं पुढं सेटिंग होती तिची. आणि सुपर भागवा आहे ना, 2-3 स्टेपमध्ये सेटिंग होऊन जाते तिची, असं आहे. आणि याची क्वालिटी चांगली आहे. साधा भागवामध्ये थोडा डाऊन कलर असतो, सुपर भागवामध्ये थोडा जादा कलर ॲक्टिव्ह दिसतो. म्हणजे आता मार्केटमध्ये तुम्ही या फळ घेऊन जातात, डाळिंब घेऊन जातात, तर अंदाजे काय भाव मिळू शकतो तुम्हाला या पिरियडमध्ये? आता काय ते भावचं काही सांगता येणार नाही सर. आता ते सरकारचं असतं, ते भाव निर्यात करून दिली तर 200 रुपये 150 रुपये किलोपर्यंत जातो निर्यात झाली तर. गेल्या वर्षी आम्हाला घरपोच आम्ही याला दिली, ते बागवानाला 120 रुपये किलोने दिली. 25 टन माल निघलं होतं 500 झाडाला. बरेच शेतकऱ्यांना लाखो रुपये उत्पन्न होतो शेती याच डाळिंबाच्या मधून. तुमच्याच परिसरामध्ये बरेच शेतकरी त्यांनी चांगल्या प्रकारे डाळिंबे तयार करून त्याचा लाखो रुपये उत्पन्न काढलेलं आहे. तुमचे काय प्रयत्न असणार आहे इथून पुढे, आता हे भव्य रोपटे लावले तर? आमचे पण तेच प्रयत्न आहे, सगळं पैशासाठी चालू आहे. बरं, आता या मागं कोण कोण कष्ट करणार आहे, कोण मेहनत, काय काय मेहनत घेणार आहे तुम्ही याचं? आता लहान मुलासारखं तुम्ही रोपट्याला आता जपणार आहे, इथून पुढे आता रोपटं लावणं चालू केलं, काय काय तुम्ही ते कष्ट घेणार आहे, आणि काय याच्यावर तुम्ही उपाययोजना करणार आहे? खतो कोणतं वापरणार आहे, आणि किती वेळा खत देणार याला? तर सर त्याचं असं आहे, लागवड झाल्यावर एक 15 दिवस तर 6 महिने त्याला खताचं गरज नसते. 6 महिने झाल्यावर शेणखत टाकावं लागतं. ऑलरेडी आमच्याकडे शेणखत आहे, भरपूर ढोरं आहे आमच्याकडं. आणि तसं डाळिंबाच्या कष्ट करायचं म्हणलं तर आमची पूर्ण फॅमिली, आम्ही 3 भाऊ आहे, ते शेतीच करतो आम्ही. तर आम्हाला याच्यावरच निर्धार आहे आमच्या डाळिंबावर, दुसरी शेती करीत नाही आम्ही.